ओम नमः चंडिकाय. आज नारायणी मासाची किंवा या अधिक मासाची अधिक अश्विन मासाची द्वादशी तिथी आहे. भगवान महाविष्णूंचं चरित्र पुढं आपण कंटिन्यू करतो आहे. आता याच्यामध्ये म्हणजे या विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण काल चिंतन करून आलो की या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आपण असं काल चिंतन करून आलो. तर ह्या निद्रा देवीची किंवा ही जी निद्रा आहे, ही जी झोप आहे, तर ही झोप म्हणजे नक्की झोप कशाला म्हणायचं आहे. या ठिकाणी झोप या शब्दाला किंवा निद्रा या शब्दाला काय अभिप्रेत आहे, कारण ही दोन्ही चरित्र निद्रेशी निगडीत आहे. निद्रेच्या कारणामुळं किंवा निद्रेच्या प्रभावामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं सांगितलेलं आहे. तर कसं होतं की माणूस जेव्हा झोपेत असतो तेव्हा त्याला कशाचं भान राहत नाही. तो त्या झोपेशी पूर्ण एकरूप झालेला असतो. ती जी तंद्रा असते मग ती कशाची असो, मग तंद्रा ती शरीराची असो, ती निद्रा शरीराची निद्रा असो किंवा अहंकारामुळे लागणारी जी निद्रा आहे, मी माझेपणाची होणारी जी निद्रा आहे, ती रूपकात्मक निद्रा, त्या निद्रेलासुद्धा इथं भगवती महाकाली असंच संबोधलं गेलेलं आहे. झोपेत असणारा मनुष्य, अहंकाररूपी निद्रेत असणारा मनुष्याचीच हानी किंवा पतन या परमार्थिक किंवा या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये झालेली आपणास दिसून येते. म्हणून या सांकेतिक कथानकातून हयग्रीवांचा असेल किंवा मधुकैटभांच्या वधांचा असेल, या सांकेतिक कथानकातून हयग्रीव कधी होतो. हयग्रीव माणूस जेव्हा, हयग्रीव हे ज्ञानाचं प्रतीक आहे, हयग्रीव हे विद्वत्तेचं प्रतीक आहे, हयग्रीव हे ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करणारा भगवतीचा भक्त याचं प्रतीक आहे. पण तो हयग्रीव होण्याच्या पूर्वी निद्रेच्या काय म्हणतात त्याला, निद्रेतून जागा होऊन शिरच्छेद व्हावा लागतो. हे शिर माझंपण किंवा मीपणाचं प्रतीक आहे, अहंकाराचं प्रतीक आहे, बरोबर आहे, ममत्वाचं प्रतीक आहे. त्या मीपणाच्या शिरच्छेद ज्या वेळेला होईल त्याच वेळेला हयमुख, वाजीमुख किंवा घोड्याचं मुख लागल्यानंतरच तुम्हाला त्या ज्ञानाची उपलब्ध होते किंवा तुम्ही त्या वेदांना प्राप्त करू शकता. पण युद्ध तुम्हालाच करायचं आहे. देवी तुम्हाला फक्त प्रेरणा देईल, हे लक्षात ठेवा. वारंवार मला हे सांगावं असं वाटतं की या ठिकाणी महाविष्णू दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या मनामधील, आपल्या शरीरातील, आपल्या चित्तामध्ये असणारा परमसत्व गुण जो आहे त्यालाच महाविष्णू म्हटलेला आहे. तुमच्या मनामध्ये असणारा त्या चालणाऱ्या युद्धामध्ये, चांगल्या आणि वाईट प्रसंगांमध्ये तुम्ही धर्मशास्त्रानुसार योग्य तो निर्णय घेणं, हेच ह्या युद्धाचं वर्णन आहे. तोच हयग्रीव, दैत्य पण हयग्रीव तोच आहे आणि हयग्रीव महाविष्णू पण तोच आहे. दोघांची निर्माणकर्त्री कोण आहे? भगवती महामाया आहे. हयग्रीवेष्टदा म्हणून तिला ललिता त्रिशतीमध्ये हयग्रीवेष्टदा. मग ती हयग्रीवाची इष्टदायिनी आहे. हयग्रीव दैत्याला पण इष्ट तीच देते आणि हयग्रीव भगवंताला पण इष्ट तीच प्रदान करते. म्हणून तिला काय म्हटलंय? हयग्रीवेष्टदा हाला. बरोबर आहे. मग मला काय सांगायचं की महामाया चरित्रंच पवित्रं पापनाशनम पठतां शृण्वतां चैव सर्वसंपत्तिकारकम. पुढील कथानकाला आपण प्रारंभ करण्यापूर्वी मला हे सांगावं असं वाटलं की या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. आणि ही सगळी तमोगुणाची लक्षणं आहेत, कर्मची जी लक्षणं आहेत की नाही, म्हणजे काय बघा, महामाया महाकाली महामारी क्षुधातृषा निद्रा तृष्णा चैकवीरा कालरात्रिर्दुरत्यया. बरोबर आहे. ही सगळी कालीमातेची, दक्षिण काली म्हणा, महाकाली म्हणा, हिची सगळी वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये प्राधानिक रहस्यामध्ये, वैकृतिक रहस्यामध्ये ही तिला संबोधलेलं आहे. क्षुत्पिपासां मलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहं. क्षुत्पिपासां मलां ज्येष्ठां, ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहं. ह्या ज्येष्ठा या शब्दामध्येच ह्या सगळ्या गोष्टींचा आविर्भाव होतो. तमोगुणात्मक ज्येष्ठा म्हणजे जी धुमावती आपण जिला म्हणू, जिला अलक्ष्मी, जिला आपण अक्काबाई असं म्हणू, त्या ह्याच्यामध्ये निद्रा देवीचा समावेश होतो. मग झोप ती शारीरिक झोप असू दे किंवा अहंकार रूप प्रत्येकामध्ये किंवा मदात्मक असणारी, पैशाचा माज आलेला असेल, संपत्तीचा माज आलेला असेल, सत्तेचा माज आलेला असेल, रूपाचा माज आलेला असेल, ज्ञानाचा माज, त्याची जी झापड माणसावरती येते की नाही, भान राहत नाही कुठल्या गोष्टीचं,
त्या प्रतिकात्मक, त्या झोपेला, त्या भ्रांतीला, तिला निद्रा, तिला महाकाली असं म्हटलंय. ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितल्याप्रमाणे की सा विद्या परमामुक्ते हे हेतुभूता सनातनी. आता हे सारखं सारखं येणार. सा विद्या परमामुक्ते हे हेतुभूता सनातनी संसारबंध सैव सर्वेश्वरेश्वरी. की सांगितलंय की ती विद्या परममुक्तीचं कारण आहे, ती संसारबंध हेतुश्च, संसाराच्या बंधनाचं कारणसुद्धा ती भगवती महामाया स्वतः आहे. म्हणून तुम्ही हे राजन आणि हे वैश्या तुम्ही तिला शरणागत व्हा. आता आपला पुढील कथाभाग सुरू करायचा आहे. आता आजचं थोडंसं तात्विक चिंतन तुम्हाला थोडंसं वाटेल, पण हे आवश्यक आहे म्हणून मी इथं थोडासा उहापोह करतो. कथा मात्र आपल्याला उद्याच्याला ऐकायची आहे. तात्विक चिंतन कसं आहे बघा. आता भगवान महाविष्णूंच्या हयग्रीव अवताराची आपण कथा ऐकली. यानंतर भगवंताच्या अनेक स्तोत्रांनी त्याला म्हणले की श्रीकृष्ण विष्णू मधुकैट भारे भक्तानुकंपिन भगवन् मुरारे. बरोबर. त्रायास्वमां केशवलोकनाथा गोविंद दामोदर माधवेती. बरोबर आहे की नाही. मग श्रीकृष्ण विष्णू मधुकैट भारे, मधुकैटभाचा हरण करणारा, हरण करणारा, भार वाहणारा, मधुकैटभाचा नाश करणारा असं त्याला संबोधलेलं आहे भगवान नारायणांना, भगवान महाविष्णूंना, आदिनारायणांना मधुकैटभाचा नाश करणारं म्हटलेलं आहे. इकडं बघा. आई जगदंब कदंब वनप्रियवासिनी तोषिणी हासरते शिखरी शिरोमणी तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते. पुढची ओळ ऐका. मधुमधुरे मधुकैटभगंजिनी, मधुमधुरे मधुकैटभगंजिनी महिषविदारिणी रासरते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. भानगड काय आहे? ह्याला पण मधुकैटभारे म्हटले, इथं मधुकैटभगंजिनी पण म्हटलंय. या मायां मधुकैटभप्रमथनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंडमुंडमथिनी. एक श्लोकी सप्तशतीमध्ये काय म्हटलं की या मायां मधुकैटभप्रमथनी, जी माया मधुकैटभाचा नाश करणारी आहे. नक्की नाश कोणी केला? आता इथं वाद घालण्यासारखं काहीच नाही आहे. नाश करण्याचं कारण म्हणजे बघा, जसा अग्नी असतो की नाही, अग्नी आणि अग्नीची दाहकता एवढाच काय तो फरक आहे बघा. अग्नी जिथं आहे त्या ठिकाणी उष्णता असते. म्हणजे अग्नीचं आणि उष्णतेचं जे नातं आहे, चंद्राचं आणि चंद्रिकेचं जे नातं आहे, बरोबर आहे, शिवाचं शक्तीशी जे नातं आहे, तेच नातं विष्णूचं योगमायेशी आहे. दोघंजण एकमेकांशी अभिन्न आहेत. त्यामुळं ह्या दोन्ही बहीण भाऊ म्हणा, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, मला काही फरक पडत नाही. किंवा दोघांना एकच म्हणा, काही एका शक्तीची ही दोन, एक पुरुष रूप एक स्त्री रूप आहे. एवढाच काय तो फरक आहे. मग हे दोघांचं चरित्र आहे. तर त्या चरित्राला सुरुवात करताना या 6व्या अध्यायामध्ये ऋषींनी 18 श्लोकांमध्ये त्यांना सुतांना 18 श्लोकांमध्ये एक सुतांना प्रवचन दिले. काय गरज आहे सुतांना प्रवचन द्यायची? सुतांना हे सगळं समजावून सांगायचे काहीतरी. विषय इथं काय आहे महत्त्वाचा लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलं बघा. आपण विषयाला अनुलक्षून पुढं बोलूयात. सौम्य च त्वया प्रोक्तम शौरेर्युद्धम महार्णवे मधुकैटभयो सार्धम पंचवर्ष सहस्रकम. की हे सौम्या, हे सुता, तू आम्हाला यापूर्वी सांगितलं की महार्णवामध्ये भगवान महाविष्णूंचं मधुकैटभांबरोबर 5,000 म्हणजे 5,000 वर्ष युद्ध झालेलं होतं त्या महार्णवामध्ये. कस्मात तौ दानवौ जातौ. ते दानव कुठून जन्माला आले? कथंच हरिणा हतौ. हरींनी, भगवान महाविष्णूंनी त्यांचं हनन कसं केलं ते मला सांग. तदा चक्ष्व महाप्राज्ञ चरितम परमाद्भुतम. म्हणून हे महाप्राज्ञा, हे सुता, त्यांचं चरित्र आम्हाला सांगा. इथं हा प्रश्न संपलेला आहे. इथून पुढचं जे आहे की नाही, इथून पुढचं हे द्यायचं कारण काय आहे ते मला फार इथं विशेष वाटलं व्यासांचं. काही कारण नाही ना. बघा तुम्हाला मी काय सांगतो ते. कथम श्रोतु कामा वयम सर्वे त्वं वक्ता च बहुश्रुतः दैवाच्चैवात्र संजातः संयोगाश तथावयोः. की आम्ही सगळेजण श्रोतृकामा आहोत, आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहेत, आणि आमच्या दैवयोगाने तुझ्यासारखा महावक्ता आम्हाला, महान असा वक्ता आम्हाला प्राप्त झालेला आहे. एवढीच काही तर ओळ आहे. आणि इथून जे त्यांनी सांगितलं आहे हे रहस्य उलगडण्यासाठी दिलेला संकेत आहे. ऐका मी काय सांगतो.
ते एक सुभाषित आहे. मी प्रयत्न करतो की हे सुभाषित यूट्यूब आणि फेसबुक दोन्हीच्या कॅप्शनमध्ये टाकायचं. मूर्खेण सह संयोगो विषादपि सुदुर्जरः विज्ञेन सह संयोग सुधारस समस्मृतः. मूर्खांचा संयोग जो आहे, मूर्खांचा केलेला जो संघ आहे तो विषापेक्षा सुद्धा भयंकर आहे. आणि तोच विद्वज्जनांचा किंवा विद्वानांचा केलेला जो सत्संग आहे किंवा त्यांचा सहवास जो म्हणतात की तो कसा आहे, अमृताप्रमाणे आहे. सुधा रस समहा स्मृतः असं त्यांनी हे सुभाषित त्यांनी इथं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ह्या सुभाषिताला धरून त्यांनी काय सांगितलं की बघा हे सप्तशतीमध्ये पण हे श्लोक याच आशयाचे म्हणतो, असेच श्लोक नाही, याच आशयाचे श्लोक सप्तशतीमध्ये आलेले आहेत. ते काय म्हणतात की जीवंती पशवे सर्वा खादंती मेहयंती च जानंती विषयाकारम व्यवाय सुखमुद्भुतम. की सगळे जीवजंतू कीट प्राणी काय करतात, खातात, प्रेम करतात, झोपा काढतात, सगळ्या विषयांमध्ये आसक्त होतात. त्यांना न तेषां सदसज्ञानं विवेको न च मोक्षदः पशुभिस्ते समाज्ञेया यथा श्रवणादरः. की त्यांना जरी चांगल्या वाईटाची जाण नसते, त्यांना मोक्षाचं ज्ञान विवेक नसतो, तरीसुद्धा ज्या लोकांना की उत्तम वाणीचं श्रवण करण्यामध्ये रुची नसते, अशा लोकांना केवळ पशुतुल्य समजावं. म्हणजे ते पशूंसारखेच आहेत की ज्यांना श्रवणामध्ये इंटरेस्ट नसतो. म्हणजे काय सांगितलं की मोक्षाचा विवेक, आत्मवस्तू अनात्मवस्तूचा विवेक ज्यांना कळत नाही ते पशुतुल्य आहेत. इथून बघा श्रवणेंद्रियाच्या सगळ्या गोष्टी सुरू होत आहेत. मृगाद्या पशवा केचित जानंती श्रावणम सुखम अश्रोत्रा फणिनश्चैवम मुमुहुर्नादपानतः. आता इथे त्यांनी एक काव्यशास्त्र विनोद दिला की काय सांगितलं की मृगाद्या पशवा केचित जानंती श्रावणम सुखम. आपण बघतो की बरेचसे राग पूर्वीच्या काळी आणि बऱ्याचशा संस्कृत नाटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अमुक गायला बसला आणि हे सगळे पक्षी आले, हे सगळे मोहित झाले. ज्या ठिकाणी गाणं चालू असेल बऱ्याच वेळेला, आमच्याकडे अशी बरीचशी उदाहरणं आहेत की जेव्हा आमच्या केंद्रामध्ये पंढरपूरला आरती चालू होते त्यावेळेला आमची चिमू नावाची जी श्वानिका जी कुत्री आहे ती येऊन आरती ऐकत बसते. तिथं शांत रममाण होते. बऱ्याच वेळेला पक्ष्यांची किलबिलाट चालू होते, ज्या ठिकाणी अत्यंत उत्तम श्रवण संगीत चालू असते. मग त्यांना सांगायचं आहे काय की बऱ्याच वेळेला मृगादी पशुपक्षींनासुद्धा श्रवणामध्ये आनंद प्राप्त होतो श्रवणांमध्ये. आणि अश्रोत्रा फणिनश्चैव. आता काय सांगितलं, फणीन म्हणजे नाग, त्याला कान नाही आहे तरीसुद्धा तो नादाच्या जोरावरती तो डुलू लागतो असं त्यांनी म्हटलं आहे. मग पुढं सांगतात आहे का, पंचानाम इंद्रियाणाम वै शुभे श्रवणदर्शने. पाचही इंद्रियाणांमध्ये श्रवणेंद्रिय हे श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला उत्तम मानलेलं आहे. म्हणून श्रवणात वस्तुविज्ञानम दर्शनात चित्तरंजनम. काय म्हणतात की श्रवणामुळे वस्तूचं ज्ञान होतं, वस्तूचं विज्ञान होतं आणि बघण्याने मनोरंजन होतं. बघा काय कारण आहे हो एवढं सगळं श्रवणाविषयी सांगायचं? काही संबंध नाही आहे. मधुकैटभाच्या युद्धाचा आणि ह्याचा काय संबंध आहे? तात्विकदृष्ट्या काहीही संबंध नाही आहे. पण हा संकेत आहे. म्हणतात की नाही, तुम्ही ज्या वेळेला श्रवण करता ते श्रवण शक्ती उपासकांकडून करा, सांप्रदायिक लोकांकडून करा. त्याचं कारणच हे असं आहे की हा संकेत आहे की पुढच्या कथेमध्ये जे रहस्य लपलेलं आहे ते श्रवणेंद्रियाशी आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा. आता मी विषयाकडे येतो, तुम्हाला बरीचशी सांप्रदायिक प्रमाणं पण ह्याच्यामध्ये मी देतो. पण तत्पूर्वी देवी भागवतामध्ये जे सांगितलं आहे त्यांनी काय सांगितलं की श्रवणात वस्तुविज्ञानम. श्रवणामुळे वस्तूचं ज्ञान होतं, पदार्थाचं ज्ञान कशामुळे होतं? श्रवणाचं होतं. तुम्ही इथं मला नाही बघितलं तरी चालेल, पण तुम्ही डोळे मिटून मी जे काही बोलतो आहे त्याच्याकडे जरी लक्ष दिलं तरीसुद्धा तुम्हाला त्या वस्तूचं ज्ञान होणार आहे, कारण चालू आहे ज्ञानचं. कारण हे कर्णकुहुरांमधून म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या चित्तामध्ये ह्या गोष्टींचा उतरत आहेत, त्या गोष्टींचा तुमचा आविर्भाव तुमच्या चित्तामध्ये उतरत आहेत. ह्या माझ्या मुखातून वाणी येते पण तुमच्या कर्णकुहुरातून त्या वस्तूचं ज्ञान तुम्हाला होतं आहे. मग त्यांनी काय सांगितलं बघा, श्रवणम त्रिविधम प्रोक्तम सात्विकम राजसं तथा. सात्विक, राजस आणि तमस या प्रकारे तीन श्रवणांचे प्रकार सांगितलेले आहे. मग पहिलं कुठलं? वेदशास्त्राचं श्रवण हे सात्विक श्रवण सांगितलेलं आहे. साहित्याचं श्रवण, कथा कादंबऱ्या, तुमचे कविता वगैरे जे असेल ते राजसिक श्रवण सांगितलं आहे.
युद्धांचा प्रसंग, द्वेषांच्या कथा आणि परनिंदा हे जे श्रवण आहे हे श्रवण तामसिक सांगितलं आहे. सात्विकम वेदशास्त्रादी साहित्यांचैव राजसम तामसम युद्धवार्ताच परदोष प्रकाशनम. परदोष प्रकाशनम, इतरांचे दोष ऐकणे, इतरांचे दोष वाखाणणे, हे काय सांगितले? तामसिक श्रवण सांगितले. आता ह्या 3 श्रवणांमध्ये उत्तम, अधम आणि मध्यम, तिघांचे 3 3 3 असे 9 प्रकार पडतात. आता सात्विकामध्ये सांगितले की वेदशास्त्रामध्ये 3 प्रकारचे तुम्हाला उत्तम आणि मध्यम आणि अधम श्रवण सांगितले. की वेदशास्त्रामध्ये कर्म आहे, ज्ञान आहे, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आविर्भाव त्याच्यामध्ये कर्मकांडाचे प्रकार आहेत, ज्ञानाचा पण प्रकार आहे. म्हणजे बघा, वेदशास्त्रामध्ये उत्तमम च मध्यमम चैव तथैवाधम मित्युत. उत्तमम मोक्षफलदम, मोक्षफल देणारं जे ज्ञान आहे त्याला उत्तम म्हटलं आहे. म्हणजे उपनिषदादी उपनिषदांचं जे श्रवण आहे ते श्रवण तुम्हाला मोक्षदायी आहे. उपनिषद आणि त्याला अनुलोक्षण असणारे सगळे ग्रंथ, म्हणून त्याला काय म्हटलं आहे? मोक्षफलदम. मध्यमम स्वर्गदन तथा, स्वर्गदायी म्हणजे जे कोण म्हणजे कर्मकांडाचं आलं की ज्याच्यातून तुम्हाला स्वर्ग प्राप्त होतो ते वेदांचा जो भाग आहे तो भाग तुमचा मध्यम सांगितला आहे. अधमम भोगदम प्रोक्त, की ज्या श्रवणाने तुम्हाला भोग प्राप्त होतो त्याला तुम्ही अधम असं जाणावं, असं त्यांनी त्याचं सांगितलं आहे. आता साहित्यामध्ये पण 3 प्रकार सांगितला. आता इथे साहित्य याचा अर्थ ललित वाङ्मयामधलं स्त्रियांचं चरित्र त्यांनी ह्याच्यामध्ये वाखाणलेलं आहे. तर त्यात म्हणजे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यात काय सांगितलं की स्वकीय स्त्रियांचं साहित्य जर असेल, की भद्र साहित्य जर असेल, ते श्रवण केलं तर ते उत्तम श्रवण आहे. जर तुम्ही वेश्यांचं श्रवण जर तुम्ही केलं तर ते मध्यम सांगितलेलं आहे. आणि परस्त्रियांचं चरित्र श्रवण तुम्ही केलं तर त्याला काय म्हटलं आहे? अधम श्रवण म्हटलं आहे. नारद महर्षी म्हणतात की स्त्रीधन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम, स्त्रियांचं चरित्र ऐकूच नका. नारद भक्ती सूत्रामधलं हे सूत्र आहे, बरोबर आहे की नाही? तर हे साहित्यामधले हे प्रकार ते सांगतात की ह्याच्यात हे स्त्रीधन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम, स्त्रियांचं ऐकू नका, धनाविषयी ऐकू नका, स्त्रियांविषयी तर काहीच ऐकू नका. परनिंदा ज्या असेल, नास्तिकांचं जे चरित्र असेल, नास्तिकांविषयी जे असेल त्याविषयी काहीही ऐकू नका, असं नारद महर्षी म्हणतात. पुढं बघा, तामस जे चरित्र आहे त्याच्यामध्ये परत उत्तम, मध्यम आणि अधम, जे महिषासुरादी, शुंभनिशुंभादी आणि चंडमुंडादी पापकर्मी आसुरांचं नाश होण्याचं जे चरित्र आहे ते उत्तम चरित्र सांगितले. तामसिक चरित्रामध्ये ते उत्तम चरित्र सांगितलं. ठीक आहे, हरकत नाही, ते ऐकायला हरकत नाही. त्याच्यानंतर कौरवांचं आणि पांडवांच्या प्रमाणे त्यांचं चरित्र म्हणलेलं नाही. कौरव आणि पांडवांप्रमाणे त्यांनी काय सांगितलं आहे की मध्यमम चापि विद्वेषत पांडवानां तथारिभिः, पांडवानां एतत् असं त्यांनी शब्द वापरला आहे. म्हणजे काय? पांडवांचं चरित्र नाही, पांडवांप्रमाणे चरित्र कुठलं? तर ते मध्यम चरित्र सांगितलेलं आहे. आणि अकारण विवाद, कलह आणि इतरांच्या निंदा जे चरित्र ऐकलं जातं, आजकाल जे चालतं टी व्हीवरती, मी नाव घेत नाही कोणाचं, ते विनाकारण जे काही रामायण चाललेलं असतं तिथं, ते अविनाकारण कलह जे श्रवण असतं ते तामसिकमध्ये अधम श्रवण सांगितलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं आहे की तदत्र श्रवणं मुख्यम पुराणस्य महामते बुद्धिप्रवर्धनं पुण्यम ततः पापप्रणाशनम. म्हणून म्हणतात की तदत्र श्रवणं मुख्यम पुराणस्य महामते बुद्धिप्रवर्धनं पुण्यम ततः म्हणून हे महामते, पुराणांचं श्रवणं सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं आहे, मुख्य सांगितलेलं आहे. काय हो की त्यांनी बुद्धीचं प्रवर्धन होतं, बुद्धी वाढते आणि त्याच्यामध्ये काय होतं? पुण्य प्राप्त होतं आणि पापांचा नाश होता. आता पाप या शब्दाचा अर्थ काय होतो? म्हणजे मी आतापर्यंत हे केलं ते केलं, ते जो शरीरामध्ये असणारा मल आहे, जो शरीरामध्ये जो मनामध्ये असणारा, जो चित्तामध्ये असणारा जो मल आहे, जो विक्षेप आहे, त्याचा नाश होणं इथं अपेक्षित, असा शब्द इथं अपेक्षित आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे की ज्ञानेश्वर महाराज एक ठिकाणी म्हणतात की बघा, श्रवणात वस्तुविज्ञानम दर्शनात चित्ररंजनम. जेव्हा तुम्ही डोळ्यांनी बघता आणि तिथे काही जर वाईट चाललेलं असेल तर डोळे बंद करून घ्यायची सोय आहे. पापण्या असतात डोळ्यांना, आपण डोळ्यांनी ते बघू म्हणजे बंद करू शकतो, आपल्याला मला हे बघायचं नाही. पण कानांच्या बाबतीत असं नाही आहे. कसं आहे? श्रवण इच्छेची या पुढा
दारवंटा सदा उघडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रवण इच्छेची या पुढा. कानाला जर तुम्हाला असेल तर ॲटोमॅटिक तुमचे कान बंद व्हावा अशी कुठली सोय आहे का? नाही. म्हणून नारद महर्षींनी म्हटलंय की स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. इथं पण यांनी सांगितलं की याच्यामध्ये श्रवण इंद्रियाचं जे मुख्य कारण आहे की तुमच्या डायरेक्ट कर्णकुहरातून तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी अशा प्रकारे उतरतात की ज्या योगे बुद्धीचं परिवर्तन होतं. हे सगळं इथं देण्याचं, हे 18 श्लोक घालवण्याचं व्यासांना काही हौस आलेली नाही आहे. बरोबर, हे लक्षात घ्या तुम्ही. हे रहस्य उलगडण्याचा संकेत त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. पुढचं चरित्र जे येणार आहे, मधुकैटभाचं चरित्र जे येणार आहे, त्याची उत्पत्ती कुठून झाली आणि ते मधुकैटभ कोण आहेत, ते आपल्या चित्तामध्ये कुठं असतात, ते महाविष्णू कोण आहेत, ते ब्रह्मदेव कोण आहेत, आणि म्हणून त्या ठिकाणी योगमाया कोण आहे, कालरात्री रात्री निद्रादेवी तिथं कोण आहे, कशी आहे, ते आपल्याला बघायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितले की श्रवण इच्छेची या पुढा दारवंटा सदा उघडा. म्हणून म्हणतात की सदैव तुम्ही जे काही ऐकत आहात, ऐकताना चांगलंच ऐका. कारण ऐकण्याचा जो प्रभाव आहे ज्ञानेंद्रियामध्ये, ज्ञान होण्यामध्ये, वस्तुविज्ञान होण्यासाठी, पदार्थ विज्ञान होण्यासाठी, कुठलंही काही शिकण्यासाठी जर तुम्हाला काही आवश्यक असेल तर ते म्हणजे तुमचं श्रवणेंद्रिय आहे. मग श्रवणेंद्रियासाठी एवढं वैशिष्ट्य त्यांनी सांगितले. आपण काय बघितलं आत्तापर्यंत, आजच्या भागामध्ये आपण काय बघितलं की सात्विक, राजस, तामस हे 3 प्रकारचं श्रवण बघितलं. त्या तिन्हीमध्ये उत्तम, अधम आणि मध्यम श्रवण बघितलं. श्रवणांमध्ये सांगितलं की मृगादी पक्ष्यांनासुद्धा गाणं कळतं, मृगादी पक्ष्यांनासुद्धा तुम्हाला संगीताचं ज्ञान आहे, पण ज्यांना श्रवण चं इच्छा राहत नाही, ज्यांना श्रवण करू वाटत नाही, ज्यांना ज्ञानाचं अर्जन करू वाटत नाही, ज्यांना गायनामध्ये रुची नाही, त्यांना पशुतुल्य समजावं असं त्यांनी सांगितलेलं या ठिकाणी या 18 श्लोकांमध्ये आपण पाहिलं. तर ह्या श्रवणेंद्रियाचा आणि ह्या श्रवणसुखाचा पुढच्या कथेशी कसा संबंध आहे आणि मधुकैटभ नाशनाची कथा काय आहे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. ओम नमः चंडिकायै. जगदंबा माता की जय.